जय गणेश देवता प्रभू, तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी आणू द्या. नमस्कार मित्रांनो, आज आपण हे पाहूया की मोबाईल नंबर मध्ये कोणते अंक घेतले पाहिजेत. त्यासाठी एक मिनिट. आपल्या मोबाईल मध्ये कोणते अंक घेतले पाहिजेत आपण. सवाल दिसतंय का? हे सवाल दिसतंय का? पेंट दिसतोय का? हा दिसते. हा सवाल माईक आणून ठेवायला काय प्रॉब्लेम नाही, फक्त घरात आवाज नसावा. आपल्या मोबाईल मध्ये आपण जेव्हा मोबाईल आपल्या घ्यायचा विचार करतो तेव्हा आपल्या मोबाईल मध्ये कोणते अंक असले पाहिजेत आणि कोणते नसले पाहिजेत. आपल्या मोबाईल मध्ये बघा, एक पॉइंट आहे. टोटल आपण बोलतोय 1 अंक, 3 अंक, 5 अंक आणि 6 अंक त्या मोबाईलची टोटल असली पाहिजे. टोटल कशी? एखादा नंबर सांगा कुठला तरी, कुणी तर मी सांगतो मला. 7276. एक मिनिट. 7 7276 7276 340 3 340 340 760. 760. एक मिनिट, माझा हे कनेक्ट झाला का ब्लूटूथ बघू द्या. नॉट कनेक्टेड डाउट. हा, तर ह्या सर्वांची आता बेस किती ते बघा. 7 आणि 2 9, 9 7 16, 16 6, 16 6 22, 22 आणि 25 29, 29 आणि 31 36, 36 आणि 6 42. म्हणजे या मॅडमची जो टोटल अंक आहे हा 6 आहे. तर टोटल अंक आपला 1 असला पाहिजे किंवा 3 असला पाहिजे किंवा 5 असला पाहिजे किंवा 6 असला पाहिजे. तर तुमच्या मूल्यांक अनुसार होणार. तुमचा बीएन किती आहे आणि डीएन किती आहे त्याचा मित्रांक होते घ्यायचा आहे आपल्याला. समजा आपला बीएन आणि डीएन 3 असेल तर आपल्याला 6 अंक चालणार नाहीये. कुणाचा नंबर 6 हा नंबर आहे. आता नंबर जो सांगितला कुणाचा नंबर आहे? सर माझा आहे, सारिका आहे. आपली डीओबी सांगा. 6 मार्च 1981. हा, मग तुम्हाला चालेल. एक मिनिट. 6 मार्च 81. एक मिनिट. 6 मार्च 1981. बरोबर. हो. हा, तर 6 3 10 8 18 19 म्हणजे 1 10 म्हणजे 6 1 च कॉम्बिनेशन आहे आपलं. म्हणजे मूल्यांक 6 भाग्यांक 1. बरोबर का? हो. तर तुम्हाला हा नंबर सुटेबल आहे. म्हणजे 6चा
मित्रा 6 आहे आणि एकचा मित्र पण 6 आहे. पण बाकीचे कॉम्बिनेशन आहे आतले तुमचे पेरिंग बरोबर नाहीत. नंबर बरोबर आहे पण पेरिंग आणि हे बरोबर नाही तुमच्या यामध्ये. हे समजलं? सर मग शेवटी 0 येतोय ना? झिरो तर प्रॉब्लेम मध्येच आहे ना तो. झिरो म्हणजे 6 अंकाची व्हॅल्यू पकडावं लागेल त्याला आपल्याला. 6 म्हणजे काय होतं डबल 6 झाला, त्यामुळे तुम्ही काय काम करता? हाऊसवाईफ आहे सर. म्हणजे हाऊस वाईफ आहे. हाऊस वाईफ तो बिझनेस नाहीये, पण तो मान सन्मान मिळत नाही, समोर देत नाहीये. हो. हा. तर ऍक्च्युअली बघा गेलं तर तुमच्याकडे म्हणजे एक लिडरशिप क्वालिटी चांगली पाहिजे होती. घरामध्ये कंट्रोल असेल तुमचं, आहे की नाही कंट्रोल का? ठीक-ठाक आहे, एवढं काही नाही. अहो एक लीडर पाहिजे होता तुमचे, कारण तुमचा भाग्यांकी एक आहे. भाग्यांकी एक हा. म्हणजे तुम्ही सोशल सोशल सर्व्हिस मध्ये पाहिजे होता, म्हणजे सामाजिक सर्व्हिस मध्ये, तसं समाजसेवा. काही नाही विषय. हा. हा, मग तुम्ही त्या एक अंकाचा वापर करत नाहीये, त्यामुळे सूर्य तुमचं काम करत नाहीये. तुम्ही लोकांना ज्ञान देऊ शकता, गायडन्स करू शकता, त्या गोष्टी नाही तुमच्याकडे. देवाला तुम्हाला कशाला बनवलंय? लोकांना जावा, ज्ञान द्या, लोकांचं प्रगती करा, लोकांना समजून सांगा. त्या गोष्टी तुम्ही नाही करत. तुम्ही आपलं फक्त घरातलं काम करताय. ते पण मन इच्छा होत नाहीये, पण करायची मजबुरी आहे. का मनापासून घरातलं काम करता? हो. काय नाव तुमचं? सारिका आहिरे. अं, तुमचा नंबर काय म्हणता मॅडम? तुमच्या ऍक्च्युली तुम्ही कुठली म्हणजे महिलांचा एखादी संस्था बनवा किंवा बचत गट बनवा आणि तिथं काम करा, समाजासाठी काम करा थोडस. सर लोकांना बचत गट होता पण खूप त्रास व्हायचा. हा, त्रास म्हणजे तुमचे मोबाईल अंक बरोबर नाहीये म्हणून त्रास होतो तुम्हाला. समोरची लेडीज म्हणायची आणखी आणखी मला कमी करून द्या, आणखी कमी करून द्या. दादा एवढंच पैसे नको बचत गटचे, आणखी पैसे कमी करा. हो. ठीक आहे. बरं, आपल्या मोबाईल मध्ये तुम्हाला समज सर्वांना बीएन आणि डीएन च्या हिसाबनं कसा घ्यायचा, आणखी एखादा एक्झाम्पल सांगा. मोबाईल नंबर सांगा एकाचा. 73 73 52 52 52 52 51 51 25. 25. काय तुम्ही काम करा सर? गव्हर्नमेंट जॉब आहे सर. म्हणजे तुम्ही ते हे आपले सिक्युरिटी वालेच ना, शशी कुंभार? हा, व्हीआयपी ओके सिक्युरिटी. ओके. किती टोटल किती त्याची? टोटल एक येते 37 येते टोटल. टोटल बराबर आहे, पण बाकी तुमचं हिलिंगची प्रोसिजर जास्त आहे यामध्ये. हिलिंगची प्रोसिजर इतका म्हणजे खराब नंबर नाही वाटत, पण तुम्ही इमोशनल भावनिक होता त्या गोष्टी आहेत त्या. अट्रॅक्टिव्ह आहे, हिलिंग आहे. जास्त अंक आले तुमचे, 1 2 3, आता 5 पण. पैसे अडकतात का? हो सर. ठीक आहे. आणखी एका कोणाचा नंबर असेल तर सांगा. तो मोबाईल नंबर द्या आपला. 73. जन्मतारीख किती तुमची? 2/10/1987. किती? बीएनडीएन माहिती आहे का? BN 2 DN 1. हा, ते चालेल. 2 आणि 1 आहे काय? त्या हिशोबाने चालेल. अजून भरपूर पुढे आहे, आपल्याला बघावं लागेल. फक्त टोटल आपण बघतोय. एक मिनिट. आणखी कोणाचा काय आहे का? सर माझा एक नंबर घ्या. हा, सांगा. 9371 खाली काय एक करतोय? मिनिट. 9371 9371
919195 9195 हा 46 46 झाले का 2 4 6 8 10 तुमचं जन्मतारीख किती आहे बीएनटी 19 माहिती आहे का हा माहिती आहे सांगा 1 8 9 डीएन 9 टोटल किती आहे जी 9 येते 9 येते 9 ऍक्च्युअली नसा पाहिजे तुमचं काय काम करता डिझायनिंग प्रिंटिंग रिलेटेड काम असतं डिझाईन प्रिंटिंग डिझाईन म्हणल्यावर तुम्हाला नॉर्मल तुमचा 5 किंवा 6 अंकावरती असावा पाहिजे नंबर बर 5 चालेल तुम्हाला ओके कारण हे तुमचा हे आर्मी पोलीस फायर फायटिंग म्हणजे जिथं प्रोटेक्शन आहे सिक्युरिटी आहे यासाठी नंबर 9 घेतात किंवा खेळाडू शक्यतो ओके ओके सर तर एक नंबर सांगू का आता माईक चालू आहे घात हे आवाज आहे तर बंद करा म्यूट करा ज्याच्या घात ना आवाज येतो ते म्यूट करा दुसरा 73 त्रास एक मिनिट 773 87 87 53 53 38 38 45 45 हे टोटल किती आहे जी टोटल केल्या 8 काय वर जी टोटल 8 ना हा 8 वर येते बर तुला डीएन किती आहे ऍक्च्युली 8 मध्ये कोण घेत नाही मोबाईल नंबर बीएन 9 आहे डीएन 6 आहे बीएन 9 9 आणि डीएन 6 तुम्हाला मग 1 घेतला पाहिजे किंवा 5 घेतला पाहिजे किंवा 6 घेतला तरी चालेल तुमच्यामध्ये शक्यतो कोण तुमची जन्मतारीख बघावं लागेल किती आहे त्या हिशोबाने बघावं लागतंय पुढं बर फक्त हे एवढं समजलं सर्वांना इथं पण समजलं का ओके एक हो आपल्याला सर मोबाईलचा नंबर किती घ्यावा टोटल किती घ्यावावी इथं पर्यंत समजलं का बीएनडीएनच्या संबंधित तर आपल्याला आता काय करायचं आहे आपल्याला दुसरा पॉइंट काय आहे आपल्या मोबाईल मध्ये 0 2 4 8 हे अंक नसावेत शक्यतो कोण नसावेत एक वेळ आले तर चालेल पण त्याचं कॉम्बिनेशन मग खराब होत आहे 0 तर नसावाच हा नसावा 2 घेऊ शकता तुम्ही एक वेळ हे घेऊन काय कामाचं नाही आपल्याला एक वेळ उत्तर घेऊ शकता तर कॉम्बिनेशन योग्य असेल तर त्यांचे कॉम्बिनेशन योग्य होतच नाही सर ज्याचा भाग्यांक 4 असेल तर मग त्यांनी घ्यायचा पाहिजे का नाही भाग्यांक 4चा मित्र 4 नाहीये 4 आणि 8चे मित्र 4 नाहीयेत तुमचा 4 भाग्यांक किंवा भाग्यांक असेल किंवा मूल्यांक असेल तर त्याचा 4 हा मित्र अंक नाहीये 8चा पण 8 मित्र अंक नाहीये हे टेम्पोररी मित्र आहेत परमानंट नाहीयेत आणि 4 आणि 7 मित्र आहे का सर हा 4 आणि 7 मित्र आहेत हे 4 आणि 8 एकमेकांचे 4ला 4 टेम्पोररी मित्र आहे 8ला 8 टेम्पोररी आहे आणि 4 आणि 8 टेम्पोररी मित्र आहेत हे प्रमाणे मित्रता नाही हे करत थोड्या त्याचं 4 8 वेळ 4 आणि 4 म्हणजे काय प्रत्येक काम रिपीट करणं हो का आणि 8 म्हणजे हार्ड वर्क करणं लेट हो. डिले स्ट्रगल हो. माझा नंबर कोण घेईल का नाही आज का प्रत्येकाला फटकन यश पाहिजे हो इथं पण समजलं आपल्याला काय आहे
माझ्या घरात आवाज येतोय बघा, अनम्यूट करा. आपल्याला मोबाईल मध्ये 0 एका वेळात चालेल, ते पण म्हणजे पहिल्यांदा स्टार्टिंगला चालेल. समजा आपला नंबर आता माझा 9136755633 आहे, इथं कुठं तर चालेल, एक कंट्री कोड आहे. मग तुम्ही हेतून जर पुढे घेतला 0 तर त्याची व्हॅल्यू त्या अंकाची खतम होते. हे 4 अंक कंट्री कोड आहेत आणि हे 6 अंकच आपल्यावरती जास्त काम करतात. सर असं आहे. हा शेवटचे 6 अंक म्हणजे चांगले घ्यायचे आपण, है ना? हा तिथं म्हणजे कसा आणि तुमचा इफेक्ट जेव्हा आहे पर्सेंटेज मध्ये, तो इकडेच येणार. हो. तिकडं काय 10% 20% येतो तिकडे रिझल्ट. समजा हो ना तुमचा सर. नंबर बघा, हे बघा, आता मी दाखवतो तुम्हाला बघा. अं, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. इथं तुमचा हो. 90% आहे, इथं 80% आहे. म्हणजे ह्या प्रमाणे एक कमी होत जात इकडं रिझल्टच. आणि समजा इथं आपला 41 आहे किंवा इथं 41 आहे समजा, किंवा 14 आहे आणि इथं 14 आहे, याचा रिझल्ट बघू. इथं एवढा माणूस कर्जबाजारी नसेल, पण हा इथं असेल तर कर्जबाजारी जास्त आहे. हो हो सर, हो बरोबर आहे. इथं म्हणजे इथं तुमच्या ह्यापासून ना, या 4 अंकापासून जर तुमचा इकडा असेल तर त्याचा रिझल्ट जास्त आहे. हो 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 सर सर. किंवा तुमचा इथं नंबर तुमचा बघा, एक मिनिट. म्हणजे सर मधामध्ये झिरो नाही पाहिजे सर, झिरो नाही पाहिजे जास्त, आहे ना? बस. 0 शिकतो घ्यायचा. अगर मजबुरीमध्ये एखादा आला तर घ्यायला, दुसरे बाकी सगळे अंक व्यवस्थित आहेत तर एखादा घ्यायला काय हरकत नाहीये. 2 नाही पण आले डबल पाहिजे. डबल झिरो घेऊन तर काही कामाचंच नाही. हो नाही, माझ्या मोबाईल मध्ये डबल झिरो आहे सर मधामध्ये. समजा आता एखाद्याचा 64 आहे किंवा 46 आहे, पण हा 46 कुठं आहे हा नेमका बघणं गरजेचं आहे. जो लास्टला असेल तर ह्याचा रिझल्ट जास्त आहे, म्हणजे खराब रिझल्ट आहे. आणि स्टार्टिंगला असेल तर 1 ते 4 पर्यंत त्याचा रिझल्ट कमी आहे. हो हो. बर, हे तुम्हाला समजलं का, कुठले नंबर घ्यायचे आणि कुठले नाही घ्यायचे? हो सर. हा, आता 47 आता बघा, 4 आणि 7 आपण कुठे घेतो? फक्त 4 आणि 7 जे कॉम्बिनेशन आहे, हो किंवा 7-4, हे फक्त डॉक्टर असतील, हिलर असतील, रेकीवाले असतील, ज्योतिषवाले असतील यांच्यात चांगलं आहे, हो का? बाकीसाठी नाहीये. हा, ज्यांचा किंवा मुलांक आणि ज्यांचे मुलांक सर भाग्यांक 4 आणि 7 आहे, तर मग काय करत तो व्यक्ती? नाही, तो पण ज्योतिष लाईन मध्येच आहे सर, आध्यात्मिक क्षेत्रामध्येच आहे, ती प्रगती आध्यात्मिक क्षेत्रामध्येच आहे. काही आता व्यक्तीची. कुठला आहे तुम्ही, भाग्य कुठला आहे तुमचा, 4 का 7? माझा भाग्यांक 4 आहे आणि मुलांक 7 आहे. बघा, भाग्यांक म्हणजे तुमचं नेचर आहे, म्हणजे तुम्ही आध्यात्मिक प्रवृत्तीचे आहात. आणि तुमचा जो डीएन आहे 4 आहे, तर टेक्निकल फील्ड तुमची सांगते. तुम्ही हो का? टेक्निकल, मास मीडिया, कॅम्प्युटर, लॅपटॉप किंवा टेक्नॉलॉजी या संबंधित काम करायला हवं. पॉवर प्लॅन मध्ये काम करतो सर मी, पॉवर प्लॅन मध्ये. हा, किंवा तुझ्या मोठ्या मशिनरी असतील, हा? लेटेस्ट मशिनरी. नाही आहे, नाही आहे. ठीक आहे. बर, आता पुढचं आपल्याला काय घ्यायचंय? पुढं आपल्याला आणखी काय घ्यायचंय आपल्याला? बरं, आज आपल्याला दुसरं स्थळ शिकवतो. चला, सर एक विचारायचं होतं. हा इतरा. आता जसं की आपण
आपले हे याचे आता फ्लॅट नंबर असतील तर त्याचा नंबर असेल किंवा आपला ATM चे पिन नंबर असतील तर हो त्याच्यामध्ये काही हे नंबर आपण जसं की आता आपल्याला पैसा आपला सेव्हिंग पण झाला पाहिजे, खर्चच खूप हा होतो आता बघा किंवा इथं बघा हे मोबाईलचे मनी की मनी प्रॉब्लेमचे नंबर कुठले कुठले आहेत. मनी प्रॉब्लेमचे नंबर कुठले कुठले आहेत. हा म्हणजे मोबाईल मधला स- पण लॉक जो आपण हा लावतो की तो हा त्याला काही ते पण योग्य पाहिजे. ते शिकवणार सगळं तुम्हाला पुढं. सवाल दिसतंय का? हो दिसतंय. एक मिनिट हं. दिसतंय का सर्वांना? सर्वांना दिसतंय का? हॅलो. हो दिसतंय. जर आपल्या मोबाईल मध्ये 14 असेल, आपल्या मोबाईल मध्ये 14 अंक आहे किंवा 41 आहे, त्याचा रिझल्ट काय येईल आपल्यावरती? चौदा असेल तर आपल्यावरती कर्ज होईल किंवा लोन घेऊ आपण, पोलीस केस किंवा लिगल नोटीस. हे 14 नंबर, जिथं 14 नंबर घर नंबर आहे, गाडी नंबर आहे, यावरती पण होऊ शकतं. आणि तुमच्या मोबाईल मध्ये 26 असेल किंवा 62 असेल, अशा व्यक्तीकडे पैसे असतील, पण या व्यक्ती काय करतात, खर्च केल्यानंतर मग डोकं लढून बसतात की बाबा मला खर्च काय नको होता या वस्तूवरती. एक वस्तू घात आहे आणि दुसरी गुण आला, तर पैसे खर्च केल्यानंतर ते विचार करत बसतो, अक्कल येते. तुमच्या मोबाईल मध्ये 89 किंवा 98 असेल, अशा व्यक्ती काय करतात, भरपूर करतात. आता नंबर पुन्हा घ्यायला पाहिजे. हे वकील व्यक्ती असेल तर 98 घेऊ शकतो किंवा 89 घेऊ शकतो, बाकीचं बघावं लागेल. सर 41चं तुम्ही काय सांगितलं सर? 41चं कर्ज लोन. 41 बद्दल काय सांगितलं? 41 किंवा 140 दोन्ही सेमच आहेत. नाही 41 आणि किंवा 14 आणि किंवा 41 हा याच्या संबंधी काय सांगितलं तुम्ही? ते तुम्हाला सांगितलं की कर्ज किंवा गव्हर्नमेंटच्या नोटीस. कर्ज होते का 41 वर? हा लोन घ्यायचा असेल तर 14 नंबर घ्यायचा, लोन पाहिजे असेल तर. आणि आणि 41? दोन तुम्हाला बँक देत नसेल तर 41 घ्यायचा किंवा 140 घ्यायचा आपल्या मोबाईल मध्ये. आपलं लोन पास झालं का तो नंबर काय करायचा, बंद करायचा. म्हणजे लोन फेडायला पण पाहिजे का नको? हो पाहिजे. हा म्हणून लोन जर मिळत नसेल तर 41 घ्यायचा किंवा 14 घ्यायचा. आता तुमच्या मोबाईल मध्ये तुमच्या मोबाईल मध्ये 49 किंवा 94 असेल तर अशा व्यक्ती काय करतात, रिस्क भरपूर घेतात आणि बिना विचार करता पैसे लावतात धंद्यामध्ये किंवा आणखी कुठल्या गोष्टीमध्ये, इन्व्हेस्टमेंट मध्ये. तुमच्या मोबाईल मध्ये 18 किंवा 81 असेल, 18 किंवा 81, तर वडिलांशी जमणार नाही किंवा वडिलांचं आयुष्य कमी असेल, वडील लवकर सुरून जातात तुम्हाला, किंवा
काय गोष्टीनं त्याच्या आयुष्यातनं मरण पावतात किंवा मृत्यू होतात किंवा वडील अलग राहतात किंवा वडिलांना तुझं पटत नाही तुमच्या मोबाईल मध्ये असेल तर, किंवा बॉसचे झगडे होतात यामध्ये. 41 मध्ये. नाही 18 किंवा 81. हा ठीक ठीक ओके. तुमच्या मोबाईल मध्ये 21 असेल तर अचानक घरातले खर्च वाढतो हो हो. आणि घरात सामान असताना पण व्यक्ती फालतू सामान घरी घेऊन येतो. समजा माझ्याकडे 2-4 पेन आहेत तरी पण 4 पेन आणि गेलं का मार्केटला घेऊन येणार, म्हणजे बिना कामच्या पडून राहणार. त्या आपण जे केलेला खर्च तो आपल्या कुठल्या कामा वस्तू आणलेल्या त्यावरती आपल्या काम होत नाहीये, कारण ऑलरेडी त्या वस्तू आपल्या घरात असतात. आणि तुमच्या मोबाईल मध्ये 25 असेल तर अशा व्यक्ती लोकांची कामं करून देतात, लेकिन पैसे मागणार नाहीत, पैशामध्ये लापरवाही करतात. हे 25 आणि 21 जे आता 12 21 सांगितलं ते 12 आणि 52 साठी पण आहे ना म्हणजे? नाही नाही, 12 साठी नाही, ते 21 साठीच आहे. ओके. फक्त 21 साठीच आहे ते. आणि 12 हे तर चांगला आहे प्रोडिक्शन. अच्छा. पुढचा जो मनी प्रॉब्लेमचा नंबर आहे 35 किंवा 53. अशा व्यक्ती काय असतो, पैसा तो असतो लेकिन अचानक कुठल्याच वस्तूवरती किंवा व्यक्तीवरती ते खर्च करतील आणि त्यांच्या वाढवडिलांची प्रॉपर्टी त्यांना मिळायला प्रॉब्लेम होतो. तुमच्या मोबाईल मध्ये 45 किंवा 54 असेल, पोलीस केस, कोर्ट कचेरी, हॉस्पिटलचे चक्कर काटावे लागतील, डोळ्याची तकलीफ होऊ शकते आणि चांगल्या प्रकारे लाईफ व्यक्तीला मिळत नाही. दवा बेचने वाले को नंबर देना चाहिए, कौन सा 45 किंवा 54. दवा जास्ती केल 56 किंवा 65, 65 किंवा 56 यांना काय होतं, आपले पैसे मागायला लाज वाटते. 85 किंवा 58 हे व्यक्ती काय करतात, ज्यादा शो ऑफ करतात. 1 रुपया भी जेब पर नसेल परंतु बात करणार लाखो करोडची. तुमच्या मोबाईल मध्ये 95 किंवा 59 असेल तर आपल्या खराब शब्दानं नाते खराब करतात. समोर बोलणार किंवा डायरेक्ट गालीगोज करू शकतात व्यक्ती. 28 किंवा 82 असेल म्हणजे 28 किंवा 82 तर त्यांच्या गावामध्ये दवाईवरती खर्च जास्त होतो, पैसे दवा खर्च करण्यात जातात आणि शुगरची तकलीफ पण असू शकते. 97 किंवा 79 याला जीवन लाईफ टेबल नाही मिळत, बिझनेस मध्ये वर खाली होतात. आणि 16 किंवा 61 त्यांच्याकडे असा एखादा वेळ येतो की पैसा 1 रुपया पण व्यक्ती कमवू शकत नाही, म्हणजे टोटली अनएम्प्लॉयमेंट, म्हणजे कंगालीचा नंबर आहे तो.
सर्वांना समजलं का कुठला नंबर घेतला पाहिजे? सुनीताई मॅडम तुम्हाला समजलं का? युवराज शिंदे साहेब, हो सर. तुम्ही याला किती मॅचिंग करताय तुमच्या जीवनामध्ये? जे मी नंबर सांगितले तुम्हाला आता ते तुमच्या जीवनात मॅचिंग होतात का? हो सारे होतच किमान सर. तुमच्यामध्ये 41 आहे का? 41 किंवा 14? तुमच्या जीवनामध्ये जे नंबर मी सांगितले ते तुमच्या मॅच करून बघितले का? तुम्हाला का प्रॉब्लेम आहे ते? आपले जे प्रॉब्लेम आहे ते मॅचिंग करून बघितले का तुम्ही? एक मिनिट आता. आता सांगा तुमचा नंबर सांगा, आता मॅच करूया आपण. सांगा एका नंबर. हो. सांगू. सांगा नंबर सांगा सर, जे आतापर्यंत कोणी सांगितलं ना त्यांनी. मी सांगतो सर. हा सर हा सांगा. 96 हा 87 हा 66 हा 0078. आता आपण कुठं यातला नंबर बघितला का कुठला फायनान्सचा? नाही यातला कुठला फायनान्सचा नंबर होता का यामध्ये? नाही. 66 हे आहे का आता सर? 66. नाही, डबल सिक्स तर तो भावताव करतो तो. आता आपण मी शिकवले त्यामध्ये बा सांगा आणखी कोणाला नाही आहे नाही का? नाही नाही नाही. बर ठीक आहे, दुसऱ्याच एका नंबर सांगा कोणाचा, जे अगर मी आता शिकवले तुम्हाला तो मॅच होतोय. सांगा. आ गया क्या सर? सांगा. सर एक नंबर आहे अभी मुझे हो हा भी गया क्या सांगा. सर? 9130 हाँ, नाईन किसका सर? वन थ्री झिरो 5970 5970 95. 95. हम्म. हे तुमच्या भावाचा आहे का कोणा ह्याचा आहे तुमच्या? आजीचा आहे माझ्या. हा मग ती सांगेल तुम्हाला. आजी गाव शिव्या गाव करते का? आ शिव्या देते का? नाही, आजीला शिव्या नाही, ती नाही देत, पण तिला काही आता घरगुती प्रॉब्लेम मुळे तिला त्रास होतोय पण. नाही, ते जॉईंटचा पेनचा त्रास आहे, तो आहे डायरेक्ट तोंडावर बोलते माझी. ती बोलते तोंडावर, पण ती हा तर गुण असं काय हे नाही, असं हे नाही करत, पण हा तेवढं आहे, थोडस बोलते ती. हम्म. आणि जॉईंट पेनचा त्रास हिला खूप आहे. आहे जॉईंट पेन किंवा अंग दुखणं या गोष्टी आहेत. आहे आहे. हम्म. बाकी आता वय झालं म्हणजे आता इथं काय बिझनेसचा संबंध काहीच नाही, फक्त जॉईंट पेनचा त्रास जास्त आहे. हो, हा पण बाकी म्हणजे ते रिलेशन नाही एवढे खास ते. आता तोंडच फटकायला रिलेशन कसं वयाचं? किंवा हिला फटक्यात बोलणार, तोंडावर बोलणार. हिला खूप बोलतात आजीला. 59 म्हणजे काय माहिती का? समोर समोर व्यक्ती बोला, ही एक शब्द बोलतो नंतर समोर मग त्यावेळेस आपण बोलतो, हम्म. ठेवत नाही माग काय. आता इथं बघा 59 इथं पण आहे, इथं 95 पण 59 काम करणार. बरोबर आहे. डबल आला इथं इथं, आणि इथं लास्टला आहे हो. त्यामुळे रिझल्ट जास्त आहे. हम्म. आणखी कोणाचा आहे? 86 एक मिनिट. तर हे नंबर मिळणार कस काय आपल्याला?
मिळणार ना. हा सांगा. 86 86 52 52 24 24 7007. 7007. हे तुमचा याचा शशिकुमार सरांचा आहे काय? हो हो सर, दुसरा नंबर आहे. हा. तुम्ही जी मी सांगितले यातला अंक कुठले आहेत तुमचे? 65 असेल. हा आहे ना. 35 का नाही? हा पण 24. 65 मी काय सांगेल तुम्हाला? ते पैसे मागण्यासाठी ना सर. हा 35 किंवा कुठलं मी सांगितलं. बघा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल तर बघा. एक मिनिट बघतो. मला कळावं लागेल पीडीएफ. आपण जे नंबर शिकलो 22, हे बघा. हे 65चं कॉम्बिनेशन सर अजून आलंच नाही ना. नाही, मग आता घेतलं. आतापर्यंत आलो होतो ना आपल्या हे नाही ते मनी यामध्ये मध्ये मनी स्टक. एक मिनिट मी बघतो. एक मिनिट. हा तेच मनी प्रॉब्लेम पैसे, स्वतःचे पैसे मागण्यात संकोच वगैरे असं काय आहे का? एक मिनिट बघतो. हा पैसे मागत नाहीत 65. पण हे बरोबर. लास्टला आहे तुमचा, म्हणजे एवढा ते एवढं खास नाहीये. इथं तुमचं असेल नाही कळलं तर या बाजूला तुमचा प्रॉब्लेम होत होता. तरी पण थोडंफार तुम्ही आपलं दिलेलं पैसे मागत नसताना मला काय 100-200 का 7007चं सर काय होईल त्याच्या शेवटी 2 झिरो आहेत. हे 777 आहे. 777चं आपल्या अजून आलं नाही कॉम्बिनेशन. 47चं पण नाही आलं. 24चं आलेलं आपलं. 24चं तुम्हाला मॅचिंग किती होतंय? 22चं आलेलं आहे आपल्याला. 25 झालेलं आहे. हे तुम्हाला बरोबर किती मॅचिंग होतात कॉम्बिनेशन? आहेत ना, त्या पद्धतीने सर चालू आहे. हा नंबर तुमचा म्हणजे काय कुठल्या कामाचा नाहीये बघायला गेलं तर. तुम्ही फोन उचलत नाही. नाही ते स्टार्टिंगला ते झालं की 7 एक हे नंबर म्हणून घेतलेला. हे म्हणजे काय काम असं काय कधी बघितलं नाही तुम्हाला आधी. काय देणार नाही ते नंबर. तुमचे आहे ते डील कॅन्सल करणार. ओके ओके. बर आणखी कोणाचं काय? आणखी कोणाचा नंबर आहे का? मी सांगितल्या त्याप्रमाणे कोणाचा? सारिका मॅडम तुमचा कुठं आहे? प्रणिता मॅडम. सर माझ्या नंबर मध्ये झिरोचाच प्रॉब्लेम येतो, दुसरा काही नाही. कोणाचा? कोण बोलतंय? सारिका. 0 तुमच्या 14 पण आहे ना? 14 किंवा 41 पण तुमच्या नंबर कोणाचा आहे मिस्टरच्या तुमच्या? मिस्टरांच्या ह्याच्यात नाहीये सर. मिस्टरांच्या ह्याच्यात 8771 आहे. ठीक आहे. बर. मग कोणाचा घर नंबर, गाडी नंबर किंवा 1441 कोणाचा आहे का? समजा आपल्या मोबाईल मध्ये नाही भेटला तर घराचा नंबर पण असतो 14 किंवा 41. तर 104 आहे. 104. हा 104 म्हणजे ते झाला. 104 म्हणजे हा नाही 104 हा 14 आलाच की. 104 हो 5 आला ना. टोटल 4. 104 5 म्हणजे लागून तुमचा 104 म्हणजे ऍक्च्युली आता 4 म्हणजे 144 झाला त्या नंबर म्हणजे 9 झाला तो. पण 14 नंबर त्या रिझल्ट येणार तुम्हाला त्यात दिसणार थोडाफार. आहे कोणाला घर नंबर आहे का? किंवा गाडी नंबर? जर माणसाच्या व्यक्तीवरती कर्ज असेल, त्या मोबाईल मध्ये नसेल किंवा घरामध्ये वास्तूमध्ये काय फॉल्ट नाही, तुमच्या घर नंबर किंवा गाडी नंबर मध्ये पण 41 किंवा 14 असू शकतो.
आणखी कोणाला घर नंबर आहे किंवा गाडी नंबर? सर्वांनी का